हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत क्वेश्चन द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स कॉस थीटा, साइन थीटा अँड साइन थीटा मायनस कॉस थीटा इज. तर आपल्याला हे दोन पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्याच्यातलं डिस्टन्स काढायचं आहे. समजा हा पॉइंट ए आहे आणि हा बी आहे. तर हा होईल, हा जो कॉस थीटा आहे आपण ते सॉल्व करूया. तर सोल्युशन, लेट ए इज इक्वल्स टू कॉस थीटा साइन थीटा आणि त्यालाच आपण कॉस थीटा झाला x1 आणि साइन थीटा झाला y1 आणि b इज इक्वल्स टू साइन थीटा मायनस कॉस थीटा आणि ह्याच्यामध्ये साइन थीटा x2 कॉस थीटा y2. ओके, समजलं. आता आपला जो फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युला तो काय आहे, तर ए बी इज इक्वल्स टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे ना, बरोबर. आता या फॉर्म्युल्यामध्ये x2 म्हणजे काय आहे, तर आपला x2 म्हणजे आहे साइन थीटा मायनस x1 आहे कॉस थीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस y2 काय आहे, मायनस कॉस थीटा मायनस y1 आहे साइन थीटा आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा आपला डिस्टन्स फॉर्म्युला आहे, बरोबर ना. आता आपण तो सॉल्व करूयात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे x1 y1 x2 y2 घेताना ते विथ साईन घ्यायचे. आता इथे बघा, आपण ह्या y2 हा मायनस कॉस थीटा आहे म्हणून इथे घेताना मायनस कॉस थीटा घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला हा डिस्टन्स फॉर्म्युला भेटला. आता आपण तो सॉल्व करूयात. आता आपल्याला माहीत आहे हे काय झालं आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे ना, आहे का लक्षात. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला असतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता इथं ए म्हणजे साइन थीटा आणि बी म्हणजे कॉस थीटा. ओके, तर आता ए स्क्वेअर म्हणजे काय आला, साइन स्क्वेअर थीटा मायनस 2ab. 2a म्हणजे साइन थीटा आणि बी म्हणजे कॉस थीटा, बरोबर, प्लस कॉस स्क्वेअर थीटा. बी थीटा आहे ना म्हणून तो झाला कॉस स्क्वेअर थीटा. हा आपला आता ही एक ब्रॅकेट आपण एक्सपांड केलेली आहे. आता प्लस साईन ॲज इट इज द्यायचं. आता हे आपण खाली लिहूयात ब्रॅकेटमध्येच किंवा इथं पुढेच कंटिन्यू करूयात. ओके, हा फॉर्म्युला आहे. हां, तर आता मायनस कॉस थीटा मायनस साइन थीटा त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग ए स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे, तर मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ओके, मायनस 2 ए म्हणजे मायनस कॉस थीटा आणि बी म्हणजे साइन थीटा प्लस आता आहे बी स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर थीटा. ओके, आता आपण हे काय करूयात, आपल्याकडे आयडेंटिटीज आहेत त्यासाठी आपल्याला ते फॉर्म्युले आयडेंटिटीज ह्या माहीत पाहिजेत. ठीक आहे, तर काय आहे आपल्याला माहिती, तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. हो ना, ही आयडेंटिटी आपल्याला माहिती आहे ना, मग ती इथे आपण वापरणार आहोत. त्यासाठी आपल्याला हे साइन आणि कॉसचे स्क्वेअर्स आहेत ते एकमेकांच्या जवळ घेतले पाहिजेत. ओके, मग ते लिहिताना आपण कसे लिहूयात, ते त्यांची त्यांची जी जागा आहे ती शेजारी लिहूयात. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आणि हा मायनस 2 साइन थीटा कॉस थीटा ॲज इट इज. आता प्लस, आता इथे प्लस साईन आहे त्यामुळे आपण ही ब्रॅकेट ओपन करू शकतो. आतले साईन्स काही चेंज होणार नाही आहेत. तर हा मायनस आहे, मायनस कॉसचा स्क्वेअर आहे बरं का, म्हणजे तो काय होणार आहे, प्लस. स्क्वेअर नेहमी जर घेतला आपण मायनसचा तर तो प्लस होत असतो. मग इथे पण काय येणार आहे, कॉस स्क्वेअर थीटा. आता हे मायनस हे झाले प्लस. ओके, आणि हे काय होणार आहे, कॉस थीटा साइन थीटा 2, किंवा आपण ह्याला साइन कॉस असंही लिहू शकतो, 2 साइन थीटा
कॉस थिटा, बरोबर. आणि प्लस हे साईन स्क्वेअर थिटा ॲज इट इज. आता ही जी आयडेंटिटी आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा, ते काय झालेलं आहे 1 येणार ते. आणि हा मायनस साईन थिटा मायनस 2 साईन थिटा कॉस थिटा प्लस 2 साईन थिटा कॉस थिटा हे कॅन्सल आउट झाले, बरोबर. आणि इथे हे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आहे ते आत्ता आपण असंच लिहूयात, कारण ह्यांना पण आपण रिअरेंज करायचं आहे. साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा प्लस आता इथे पण तसंच आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता ह्याच्या जागी 1 येणार, ह्याच्या जागी 1 येणार. ओके. आता इथे ह्या काय आला 1 आणि हे पण आला प्लस 1, म्हणजे आपलं आन्सर काय आलं √2 हे आपलं आन्सर आलेलं आहे. मग डिस्टन्स बिटवीन कॉस थिटा साईन थिटा आणि साईन थिटा मायनस कॉस थिटा इज √2. ओके, समजलं. तर असा हा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिटीज फॉर्म्युले हे माहीत असले पाहिजेत. हा फॉर्म्युला आहे. ओके, हा लिहिला नाही तरी चालेल, हे तुमच्या माहितीसाठी मी दिलेलं आहे. ओके, इथे हे स्क्वेअर रूटची ही लाईन आहे. समजलं. ओके, बाय बाय.